श्रोते हो, 1910 साली आपण समाजवाद्यांनीच माझ्यासारख्या क्रांतिकारकांना विरोध केला होता. आम्हाला वाट चुकलेले देशभक्त तरुण म्हणून संबोधले होते. आज बरोबर 30 वर्षांनंतर 1910 सालातील माझे विचार आपल्याला समजले आणि पटले याचा मला मनापासून आनंद आहे. म्हणजे थोडक्यात काय, माझे 1910 सालातील विचार आपल्याला समजायला आणि पटायला पुढे 30 वर्ष जावी लागली. मला खात्री आहे आजचे 1940 सालातील माझे विचार, माझे हिंदुत्ववादी विचार आपल्याला पुढील काही वर्षात समजतील आणि पटतील. कुणी कितीदा पुसून टाको तव कर्तृत्व आलेख, पुन्हा जागो पुन्हा चेतवू तव कर्तृत्व आवेश. कसा वाटला तुम्हाला डॉक्युमेंटरी ही किंवा लघुपट हा जो आहे तो तुम्हाला कसा वाटला? अतिशय उत्तम, खूप प्रिसाईज, इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप छान आहे. लघुपट आला हे खूप चांगलं झालेलं आहे, याचं मी स्वागत करतो. लघुपट अतिशय सुरेख बनवला आहे. खूप आनंद होतो, खूप मजा आली. काय सांगाल, आत्ताच लघुपट पाहून तुम्ही बाहेर पडलात, यात तुम्ही छोटासा सहभाग सुद्धा तुमचा आहे, तुम्ही सुद्धा यात काम केलंय, तर काय सांगाल? माझ्या मते सावरकर या देशाला त्यावेळेला पटले नाहीत, पचले नाहीत. जसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाला पचले नाही. ही दोन फार फार मोठी माणसं होऊन गेली. त्यातल्या चित्रपटातला भाग पाहताना असं सारखा विचार येत होता आणि मी बहुतेक वेळेला माझ्या विचारांमध्ये मी नेहमी सांगतो की बाबासाहेब आंबेडकर आणि तात्याराव सावरकर हे जर एकत्र आले असते तर आजचा जो भारत आहे तो फार फार पूर्वी वेगळं चित्र, वेगळं फार पूर्वी असं मला वाटतं. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे की विचारवंत जे आहेत आणि पुढच्या 50 वर्षाचा आधीच विचार करणारे असे कोणतेही नेते, विचारवंत, समाज सुधारक हे या देशाला पचवता आले नाही. हे या देशाचं मोठं दुर्दैव आहे असा हा चित्रपट पाहत असताना कायम वाटत आहे. पण एवढी मोठी माणसं होती आणि ज्यांची योग्यता नाही, सावरकर हे नाव सुद्धा घेण्याची, ती माणसं त्याच्यामध्ये सगळे आले, सर्व जाती धर्माचे लोक आले. मला या लोकांची कीव करायची वाटते की हे सावरकर द्वेष करतच मरणार, सावरकर द्वेष करतच ते जगले. पण आता जिथे देश उभा आहे, मी गेल्या 7 वर्षाचं म्हणत नाही, त्याच्या आधीपासून देश ज्या कड्यावर उभा आहे आणि तो अजून कड्याकडे ढकलणारे लोक अजूनही आहेत या देशात, त्यांना हा चित्रपट आवडणारच नाही. पण हे एक उत्तर आहे त्या लोकांना सगळ्यांना. म्हणजे हे उत्तर, हे अशी माझी एक धारणा आहे. हा सिनेमा पाहिलेला फार छान बनवलेला आहे हा सिनेमा. आणि हा सिनेमा आजची जी तरुण पिढी आहे, निदान महाराष्ट्रातली तरी, महाराष्ट्रातली एवढ्या करता की सावरकर महाराष्ट्रातले होते, त्या सर्वांनी आजच्या तरुण पिढीनी हा सिनेमा पाहायला पाहिजे. ह्याच्या तो लोकांना फुकट दाखवायला गेला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की सावरकर कोणीतरी होऊन गेलं, सावरकर म्हणून कोणीतरी आंबेडकर होऊन गेलं. नुसते आंबेडकर वाद आणि सावरकर वाद आम्ही त्यांचे अनुयायी आहोत असं म्हणून उपयोग नाही. तुम्ही प्रत्यक्ष कृतीमध्ये, आचरणामध्ये, आयुष्यामध्ये काय करता आहात तुमच्या तारुण्यात, हे जास्त महत्त्वाचं, हे महत्वाचं आहे. तर ते कदाचित समजेल आजच्या पिढीला, कदाचित.
पण ह्या सिनेमामधले जे सगळे प्रसंग होते किंवा अभिनय सगळ्यांनी केलाय, मी सावरकर वाचलाय, मी गोडसे वाचलेले आहेत, मी आंबेडकर वाचलेले आहेत, मी विक्रम संपत वाचलेले आहेत, मी शेषराव मोरे वाचलेले आहेत. मी भरपूर वाचन केलेला माणूस आहे, राजकीय भाषा. त्यामुळे हे आता जे काही चालू आहे आता ह्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये, ते किती भयप्रद आहे आणि किती नीचपणाने भरलेलं आहे. पण आता जे काही ओव्हरऑल म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं, तर एक गट असा आता होतोय की जो थोडासा तथाकथित दुसरीकडे चाललेला आहे आणि एक गट हा सावरकरांच्या हिंदुत्वावरती क्लेम करतोय. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही नाही नाही, हे बघा, सावरकर हे सगळ्यांचे होते. सावरकर कुणा विशिष्ट व्यक्तीचे किंवा समुदायाचे नव्हते आणि ते असू शकत बरोबर. ज्यांना सावरकर कळले मी त्यांच्याबद्दल बोलतो. पण सावरकर कळलेच नाहीत लोकांना, पचवताच आले नाही, असा समाज जास्त आहे आणि तो हिंदू समाज आहे. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. पण मग या लघुपटामधून या गोष्टी क्लिअर होतील होतीलच आणि बाहेर पडतील सावरकर. हो, त्यामुळे असे लघुपट होणं गरजेचं आहे. अशा तऱ्हेचे लघुपट झाले पाहिजेत. ही मोठी मोठी माणसं, त्यांच्यावर ते चित्रीकरण झालं पाहिजे आणि ते आजच्या तरुणाईला बघा, फुकट बघा, पण ते बघा, हे कळलं पाहिजे असं मला वाटतं ते पाहिल्यानंतर. म्हणजे बेसिकली आपलं काम आवडलं की कशाही कुठच्याही विषयामध्ये रस घेता येतो आणि सावरकर उमगले समजले थोड्या प्रमाणात, त्याचा जास्ती आनंद. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तर त्याचा उपयोग होईल तुम्हाला, ऑफकोर्स किंवा नवीन काहीतरी सापडलंय तुम्हाला. नवीन असं म्हणण्यापेक्षा जे माझे थॉट्स होते ते रिकन्फर्म झाले असं म्हणते. अच्छा. म्हणजे कुठच्याही देशांनी अग्रेसिव्ह असावं, असं मुळीत नसावं, हे मला वाटतं मनाने तरुण असलेल्या सगळ्याच लोकांना वाटतं की आपण मागे राहू नये देशाच्या, बरोबर, जगाच्या. जगाने आपल्याकडे ओके ठीक आहे, म्हणजे शस्त्र नसली तरी आपल्याकडे अभिमानाने बघ. हे कुठच्याही देश, म्हणजे स्पेनवाल्यांना तसंच वाटेल, अमेरिकनवाल्यांना तसं वाटेल. भारतीय विचारे इतके दिवसाचे काय बोलू, कुठे बोलू अशा याच्यात असल्यामुळे आता नवीन भारत सगळ्यांना प्राऊड फील करण्यासारखं आहे. आणि आता मला कळलं की स्वातंत्र्य सावरकरांचे विचारही त्याच दिशेने. सो पण हे जे तुम्ही याच्यामध्ये जी संकल्पना मुळात मांडली, जी लोकांना खूप आवडली आहे, की प्राचीन भारत आणि मॉडर्न भारत, तरुण भारत, तर हे कसं काय तुम्हाला जमलं किंवा यासाठी तुम्ही कसं काय काम? हे काम करण्यापेक्षा काय होतं, प्राचीन भारत आपल्या भारताबद्दल म्हणजे आता ते जुनं ते चांगलं आणि आपण असे निगेटिव्ह काही नाही, बरोबर. पण आपण प्राचीन काळात जगतो आणि त्याच बरोबर. ग्लोरीवरती बरोबर. आपलं सगळं होतंय. दिसतंय. नवीन आलं पाहिजे. नवीन काहीतरी असायला हवं भारताचं, त्याच्यातून याचा जन्म झाला. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा वेळेला आता नवीन भारत आल्यानंतर त्याला किती एखादं पॉवरफुल टूल असावं असं फार वाटत होतं. म्हणजे अगदी राईट फ्रॉम तो घोड्यावरती बसून आला तर काय होईल, किंवा तो मोटरसायकल घेऊन आला तर काय होईल. म्हणजे ही शुड लुक मॉडर्न अँड ही शुड लुक टुडे, असा जो थॉट होता. तर त्याच्यावरती बराच विचार केल्यानंतर लक्षात आलं की बासुरी इज एक्स्ट्रीमली गुड, कारण ती शांत आहे, ओव्हर्ट नाहीये आणि कुठे ना कुठेतरी कृष्णाशी संबंध आहे, श्रीकृष्ण. बरोबर, ते जाणवलं होतं म्हणजे तुमच्या त्या वेशातून तरुण. करेक्ट. तर तो जो संबंध आहे जो आपण कदाचित लूज आउट करतोय, तर ते आणि मॉडर्निटी या दोघांचा मेळ म्हणजे श्रीकृष्ण, असा एक बेसिकली थॉट होता. परत प्रासरी इज प्लेझंट. माझा असा विचार होता की पहिल्या याच्यामध्ये अजिबातच म्युझिक घ्यायचं नाही, नुसत्याच इफेक्टनी करायचं आणि हा आला तरुण भारत की बासुरी सुरुवात करायची. पण ते फार इफेक्ट होतात तसं नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे म्युझिक आलं त्याच्यामध्ये, पण मग बासुरी आम्ही अवॉइड केली सुरुवातीच्या ह्याच्यात आणि नंतरच बासुरी ठेवली. लघुपट केल्यावरती सावरकरमय झालोय किंवा त्यांच्या विचारांनी थोडासा ताबा घेतलाय वगैरे असं काही होतंय? ते होतच ना. यू ऍक्च्युअली ज्याच्यावरती आपण काम करतो यू कॅरी दॅट होम. आणखीन सावरकरांचे विचार यंग आहेत आणि मी म्हातारा दिसतो तरी त्याच्यामुळे तो परिणाम करतोच. काय सांगाल प्रेक्षकांना तुम्ही या लघुपटाबद्दल, काय अपील करा? सावरकर समजा आणि त्यासाठी या लघुपट बघायला या. येस, ओके. लघुपट बघायला या की इव्हन स्वतंत्र करा. पण त्याच्या पलीकडे सुद्धा मेक इन इंडिया सारखा आज तुम्ही त्या गोष्टीला जॉईन केलं, ₹2 एक तुम्ही त्यात प्रसंग केला, तर लोकांना खूप भावलंय हे. खरं ही फिल्म तिथून सुरू होते. जो पूर्वीचा भाग आहे तो जस्ट मेमरी रिफ्रेशर असतो, तो तसा आहे. पण सावरकरांचे विचार आजही इतके चपखल बसतात. दिस ऍक्च्युअली इज अ मेसेज.
लोकांमध्ये क्युरिओसिटी निर्माण हा, करायची तर होती. ते प्रीचिंगच्या अलीकडे यंग मुलांना जेवढं भावेल त्या काठावरती आहे सर. अच्छा, चालेल, थँक्यू. ओके. प्राजक्ता प्रमोद वैद्य. आणि आपण काय करता? मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुआहार प्राथमिक शाळा इथे मुख्य मुख्याध्यापिका आहे. अरे वा. काय वाटलं, कसा वाटला तुम्हाला डॉक्युमेंटरी ही किंवा लघुपट हा जो आहे तो तुम्हाला कसा वाटला? अतिशय उत्तम आणि राष्ट्रीय उत्थान करणारा आहे आणि हे विचार खरं तर मुलांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. ते विचार म्हणजे काय हे मुलांपासून म्हणजे अगदी पहिलीच्या मुलांपासून सुद्धा पोहोचायला काही आहे. हरकत नाही आणि तसंच पालकांपर्यंत पण पोहोचणं आवश्यक आवश्यक आहे. कारण भोवताली जे काही आता घडतंय त्याच्यामध्ये जे काही पसरवलं जातंय त्याचं मूळ कोणालाच कळत नाही आणि ते कळणं आवश्यक आहे असं मला वाटतं. या लघुपटाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचतं. पोहोचतंय आणि पोहोचणार निश्चित कारण इतकी सोपी भाषा किंवा प्रवाहीपणा आहे किंवा उत्तम अभिनय आहे त्याच्यासाठी घेतलेली मेहनत आहे. अतिशय सुरेख असा हा लघुपट आहे आणि मी तर म्हणजे शाळांमधून दाखवायला काहीच हरकत नाही. तुमच्या शाळेतून तुम्ही सुरुवात करणार काय? निश्चितच अगदी अवश्य निश्चितच मी विनंती करेन मी माझ्या शाळेपासून मी सुरुवात करेन. तुम्हाला यातला या लघुपटामधला कुठला असा प्रसंग आहे की जो खूप भावला किंवा खूपच जवळचा आला किंवा अंगावर काटा आला तो प्रसंग पाहताना? खरं तर सावरकरांची उडी हे तर आहेच पण अंदमानातलं त्यांनी जे काही सोसलंय ना हे कोणी सोसलं नसेल आणि ह्याच्या पुढे सोसूही शकणार नाही. एवढी मनाची जी ताकद आहे ना शारीर सामर्थ्य तर आहेच पण मनाची ताकद आता समाजात वाढणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अहिंसेबाबत जे या लघुपटामध्ये क्लिअर केलं म्हणजे सांगितलं स्पष्टपणे सांगितलं की सावरकरांचा हिंसेला समर्थन नव्हतं पण त्यांचं अहिंसेबाबत त्यांची मतं एकदम क्लिअर होते की अशी अहिंसा नको की जी राष्ट्रासाठी घातक ठरेल. निश्चितच तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? निश्चितच अहिंसा एक कुठलंही तत्व झालं किंवा कुठलाही विचार झाला की तो जर टोकाचा केला ना तर त्याचं फलित काही नसतं सर. त्याला मध्ये कुठेतरी त्याला आपण काय म्हणतो की सामंजस्य कुठे ते वापरायचं त्याला सुद्धा मर्यादा असते आणि ते वापरलं तर ते त्याचा इफेक्ट तो व्यवस्थित होऊ शकतो. अशी कुठली घटना याच्यातली होती की जी तुम्हाला या लघुपटात पहिल्यांदा समजली म्हणजे सावरकरांच्या बाबतीत? सावरकरांच्या त्यांनी जे काही विचार मांडलेले आहेत की अहिंसेचा आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात तसं किंवा अन्य विचार की नुसतं धर्म किंवा एक आपण कर्मकांड करतो हे म्हणजे धर्म नव्हे तर त्याच्यामध्ये वैचारिक आणि सामाजिक जो आहे त्याची विचाराची चौकट ही मोठी झाली पाहिजे आणि हे पटवून देणं आवश्यक आहे की टिळा लावला किंवा हे लावला म्हणजे धर्म नाही तर त्याच्यामधले विचार त्याच्यामधली वैज्ञानिक दृष्टी हे पण लक्षात घेणं आवश्यक आहे. सर आत्ताच लघुपट पाहून तुम्ही बाहेर पडलात काय सांगाल या लघुपटाबद्दल? सावरकरांचे विचार लोकांपुढे आत्ताच्या संदर्भात नेण्यासाठी केलेला हा जो काही विवेक समूहाने केलेला प्रयत्न आहे तो अतिशय चांगला आहे. त्याच्यातून सावरकरांच्या विचारांकडे आपण कसं पाहावं आणि ते कसे काल सुसंगत आहे याचं एक प्रकारचं आकलन हे आपल्याला निश्चितपणाने होतं. मला या विचारपटाच्या संदर्भामध्ये एक गोष्ट जी जाणवली की शेषराव मोरे सर ज्या पद्धतीने मांडणी करतात की सावरकर हे प्रखर बुद्धिवादी होते. क्रांतिकारक तर ते होतेच क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान ते होते पण त्याचबरोबर त्यांनी रत्नागिरीच्या पर्वात केलेले जे काही समाजकारण आहे तर ते ठळकपणे लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि जातीपाती सगळ्या दूर होऊन रत्नागिरीला पतित पावन मंदिराची उभारणी करणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो महाडला चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाला सावरकरांनी दिलेला पाठिंबा आणि जातपात विरहित हिंदू संघटनेसाठी केलेलं सावरकरांनी केलेलं काम हिंदुत्वाची नव्या स्वरूपामध्ये केलेली मांडणी ही सर्वांपुढे प्रकर्षाने येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या लघुपटातून ती येतीये या लघुपटातून येते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामाचा आणि त्यांना सावरकरांनी दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख हा त्याच्यामध्ये यायला हवा. आणि एक फक्त आर्य अनार्य असा जो काही शब्द आला तो जरा खटकला की जो आधीच्या नॅरेटिव्ह मध्ये या प्रकारची मांडणी केली जाते तर त्याच्यामधला तो शब्द आहे त्या प्रकारचं भांडण
हे हिंदुस्थानात कुठेही होऊ नये आणि सावरकरांचे विचार आणखी प्रकर्षाने सर्वांपुढे मांडले यावे असं पण अशा लघुपटांची आणखीन निर्मिती व्हायला पाहिजे. निश्चितपणे म्हणजे याच्यामध्ये मी 1 तासाच्या मर्यादेमध्ये सावरकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवणं हे खरंच शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. त्यामुळे सावरकर आणि समकालीन सर्वच जे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मागं ढकलले गेलेले सर्व विचारवंत या देशासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांची अशा पद्धतीचे जर माहितीपट लघुपट सर्वच 1 तासाचे होतील असं नाही, पण 15 मिनिटाचे 20 मिनिटाचे असे जर आले तर त्याच्यातून स्वातंत्र्य संग्रामाचा सर्वसमावेशक जो काही पट आहे तर तो लोकांपुढे येईल. त्याचा निश्चितपणाने आजच्या तरुणांना स्वातंत्र्य संग्रामाचं आकलन योग्यपणाने होण्यासाठी होईल असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद. माझं नाव क्षमा बाळ. मी व्यवसाय करते पाळीव प्राण्यांच्या खाद्याचा आणि ऍक्सेसरीजचा त्यांच्या. वा, तर काय प्रतिक्रिया आहे तुमची सिनेमा पाहून किंवा हा मला- लघुपट कसा वाटला? खूप प्रिसाईज, इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप छान आहे. बेसिकली सावरकर आणि त्यांचे विचार त्याचं आज म्हणजे सावरकर ही वॉज रिअली फार अहेड ऑफ टाइम्स आणि त्यांच्या विचारांचा आज आपण सगळे कसे इम्प्लिमेंटेशन करतोय. म्हणजे व्यक्ती गेला तरी त्याचे विचार आज आपण ते चालू ठेवलेले आहे. आणि मला असं वाटतंय की असे चित्रपट सगळ्या शाळांमधनं दाखवायला हवे आणि तरुण पिढीने बघायला हवंय. जे ह्यांनी आता दाखवलं मेक इन इंडिया वगैरे. आपण मी व्यवसायात असल्यामुळे आय नो की आपण किती गोष्टी आज अनेक गोष्टी इम्पोर्ट करतो आणि ते म्हटल्याप्रमाणे खरंच आहे. त्यांनी तो एक आज त्याच्यात एक किस्सा दाखवला की स्वदेशीचा व्यवसाय ती बाई करते आणि तिला 2 रुपये मिळतात. तर आम्ही ज्या स्त्रिया ज्या व्यवसाय करतो आज आम्हाला खूप त्यांचा तो आदर्श आहे की आज त्याच्यामुळे काही स्त्रिया पण उभ्या राहिल्या. आज मेक इन इंडियाचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यामुळे अनेक स्त्रिया सिटिझन्स ऑफ इंडिया स्वतःच्या बलबुतेवर काम करतायत आणि इट्स व्हेरी नाईस. म्हणजे सावरकरांचे विचार हे खरोखर घेण्यासारखे आहेत आणि ते तरुण पिढीने नक्की बघावे. या लघुपटामध्ये ते सगळे आलेले आहेत. हा, म्हणजे मला असं वाटलं की जो टिपिकल चित्रपट असतात सावरकर सगळ्यांनाच माहितीये, पण जे विचार आहेत दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. व्यक्ती तर असतोच. तुम्हाला यातला असा कुठला प्रसंग आहे की जो तुम्हाला खूप आवडला, खूप जवळचा वाटला? मी आता तुम्हाला सांगितलंय की त्या स्त्रीचा जो 2 रुपयाचा आहे तो खरं खूप छोटासा किस्सा आहे, पण तो खूप प्रेरणादायी म्हणजे तो तुम्हाला खूप बूस्ट करतो, मोटिवेट करतो. तो किस्सा मला खूप आवडला आणि मला त्यांच्या ज्या वहिनी आहेत तिने जो आज त्याग केला की मुलांनी शिकावं तो त्याग पण मला खूप आवडला. सावरकर विषय म्हणजे त्यांच्याविषयी काही बोलायलाच नको. ते ग्रेटच होते, ग्रेट पर्सनॅलिटीज होती. त्यामुळे त्याच्याविषयी किती बोलू तेवढं कमीच आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला यातले जे सावरकर आहेत ते एक उद्योजक म्हणून तुम्हाला ते म्हणजे त्यांचे विचार की भारताने उद्योगाकडे पाहिलं पाहिजे हे फार जवळचे वाटतं. फायनान्शियली आपण जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही, आज आपण बघतोय डॉलर केवढा स्ट्रॉंग होतोय. ते तेच म्हणताय तुम्ही जोपर्यंत फायनान्शियली स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही अचीव तुम्हाला करता येत नाही आयुष्यात. थोडक्यात आजही सावरकरांचे विचार हे काल सुसंगत आहेत आणि एक्झॅक्टली त्यांची गरज आहे. आणि मी म्हणूनच म्हंटल की त्यांचे त्या काळचे विचार आज इम्प्लिमेंट होत आहेत. मेक इन इंडियाचं जे दाखवलंय इतके वर्ष कोणीच विचार केला नाही. म्हणजे आता त्यांचे विचार हे भारतामध्ये सुरुवात झालीये पुन्हा एकदा. एक्झॅक्टली. आणि ते अजून व्हायला हवी. आणि ही तुम्हाला आपण इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. त्यांचं काय ते इंडिपेंडेंट. हो, भारताला स्वराज्य मिळालं का? नक्कीच मिळालं. ब्रिटिशर्स निघून गेले, पण इंडिपेंडन्सचा खरा अर्थ काय आहे हे सावरकरांनी जो मांडला आहे तो ह्या चित्रपटात खूप सुंदर दाखवलेला आहे. सावरकरांनी काय केलं काय नाही हे सगळ्यांना माहितीये. मोठी लोक छोट्या मुलांना गोष्टी पण सांगतात. त्यामुळे ते सेकंडरी आहे. मला हे प्रायमरी खूप आवडलं. तुम्ही सावरकरांची जी बोटीतून जी उडी होती त्याच्यापेक्षा स्वदेशीचे जे विचार आहेत ते आता तुम्ही घेऊन त्याला पुढे नेणार आहात. हो, त्यांनी उडी मारली ना ती देशासाठी मारली. बरोबर आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी मारली म्हणून आपल्याला फ्रीडम मिळाला, पण त्याचं आपण काय करतोय? बरोबर. त्यांनी त्याचे पुढचे पण विचार मांडलेले आहेत की मी उडी कशासाठी मांडली.
ते इम्प्लिमेंटेशन करणं तर आपल्या हातात आहे. म्हणजे सावरकरांचे विचार आपण जगवायला हवे. जगवायला हवे. आणि ते या लघुपटाच्या माध्यमातून Yes, तुम्हाला पुन्हा yes. एकदा समजलं. खूप आवडलं. थँक्यू. आत्ताच आपण लघुपट पाहिला आणि संपूर्ण वातावरण हे सावरकरमय झालेलं आहे. तर हा लघुपट पाहिल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय वाटतं? सावरकरांचे खरे विचार हे सर्व लोकांच्या पर्यंत आजतागायत पोचलेलेच नाहीत. त्यामुळे त्याच्यामध्ये समाजाच्या जी गैरसमज खूप जास्त आहे. अशा चित्रपटामुळे मी ती नक्कीच दूर होऊ शकली. म्हणजे खरं ते सावरकर काय होते हे लोकांना जर का खरोखर कळायला पाहिजे असेल त्याच्यासाठी याच्यापेक्षा दुसरं प्रभावी माध्यम नाही. पण अजूनही अशा चित्रपटांची किंवा अशा लघुपटांची संख्या वाढली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच वाढली पाहिजे आणि नुसती संख्या वाढवून उपयोग नाही तर त्याचं प्रसारण सुद्धा वाढलं पाहिजे. म्हणजे तो तळागाळापर्यंत पोचला पाहिजे. आता लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी त्याची फार अत्यंत आवश्यकता आहे आणि याला सोशल मीडियाच्या थ्रू म्हणा किंवा वेगवेगळ्या ग्रुप्सच्या थ्रू म्हणा अशा वेगळ्या ठिकाणी याचे विचार पोचलेच पाहिजे. तर ह्या लघुपटामध्ये जे काही घटना दाखवल्या सावरकरांच्या आयुष्यातल्या तर त्याच्यातून सावरकर लोकांपर्यंत पोचतायत का? विचार त्याच्यातनं नक्कीच पोचतायत. परंतु अजून चित्रीकरण जर का त्याच्यात सावरकरांच्या ऍक्टिंगचं नसं जर का वाढवलं तर त्याचा प्रभाव जास्त वाढेल. आता हे स्टोरी टेलिंग सारखा जास्त ह्याला आहे चित्रपटापेक्षा. तो चित्रपटासारखा जर का अजून जास्त प्रभावीपणे आला आता नक्कीच म्हणजे पुरेशी आता आहे. कुठेतरी एक सुरुवात झाली आहे याच्या बरोबर. रूपाने आणि बरोबर. भविष्यामध्ये बरोबर. काहीतरी छान आणखीन सावरकरांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतील असं. म्हणजे जे सुशिक्षित किंवा आपण असं म्हणू की त्यांना माहितीपट डॉक्युमेंटरी अशांची आवड आहे किंवा खरोखर माहिती घ्यायची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी हा नक्कीच उपयुक्त आहे. फक्त सर्वसामान्य समाजाला मी जसं म्हणलं तसं तो चित्रपट सदृश जास्त इफेक्टिव्हली यायला हवं. आपला लघुपट हा पाहून बाहेर पडलाय आणि तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय की तुम्ही खूप खुश आहात. आतून भरून आलं असेल, डोळ्यात पाणी आलं असेल. तर काय प्रतिक्रिया आहे तुमची? पहिलं म्हणजे हा चित्रपट बघताना आपण जर म्हटलं की हा लघु चित्रपट तर चित्रपट हा शब्द न वापरता हा एक विचार तुम्ही प्रेक्षकांच्या समोर मांडलाय. बरोबर. कारण चित्रपट बघितल्यानंतर जेव्हा आपण ते बघायला जातो तेव्हा आपल्या मनात एक वेगळ्या कल्पना असतात. लघु म्हटल्यानंतर तरी देखील त्या कल्पना वेगळ्या असतात. हा जो विचार आहे हा जो विचार आता भारतामध्ये सर्वांनाच आता ती त्याची जाणीव झाली बरोबर. की असा जगामध्ये सावरकरांचा तात्यांसारखा माणूस झालेला आहे. कुठल्याही जगाच्या कुठल्याही इतिहासात जर आपण बघितलं तर असा माणूस झालेला आहे. आणि हे प्रत्यक्ष तरुणांना माहिती नाही. म्हणजे आपण सगळंच म्हणतो की इतिहासात दडवला गेलेला आहे. ह्यांनी जे कार्य केलेलं आहे अर्थात बऱ्याच लोकांनी जरी कार्य केलेलं असेल तर मूलभूत जी प्रेरणा देण्याचं काम होतं त्या काळात जरी बघितलं तर गांधी आणि सावरकर हाही वाद म्हणजे तसं बघितलं तर ते एकदम विरोधाभासी. परंतु सावरकर समजला नाही की अगदी पूर्णपणे सत्य परिस्थिती आहे. हा जर सावरकर कदाचित समजला असता तर कदाचित वेगळंही होऊ शकलं असतं. पिक्चर सुंदर आहे. फक्त मला असं वाटलं की काही वेळेस थोडी मागचं शेवटचं दाखवताना थोडी घाई झाली. हा आणि नरेंद्र मोदीचा जो शेवटचा कारण मी स्वतः तिथे जाऊन आलो. मी त्या खोलीमध्ये बसलो होतो आणि ध्यानात बसल्यानंतर माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं. त्यामुळे ह्या पिक्चरच्या किंवा या आपण ज्या पद्धतीने विचार मांडलेले या माध्यमातून भारतामध्ये जसा गंगा ज्यांनी बघितलं नाही हिमालय बघितलं नाही तो भारतीय कधीच होऊ शकत नाही. तसं माझं म्हणणं आहे. अंदाबानचं सेल्युलर जेल ही खोली आणि सावरकरांचा जो झालेला त्रास आहे हा जोपर्यंत तुम्ही बघत नाही जो तरुणांना बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आजच्या परिस्थितीला जे वर्णन आहे की आज जे सगळं जे चाललेलं आहे महाराष्ट्रात म्हणा किंवा सगळीकडे चाललेलं आहे हा जाळ पोळ सावरकरांनी सांगितलं की स्वातंत्र्यानंतर म्हणजे जे आपण त्याच्यात म्हटलं 1910 नंतरच समाजवादी पक्षाने जेव्हा इथे त्यांचा सत्कार केला तर तो सत्कार करताना तेच सांगितलं की 1910चे सावरकर
आणि आत्ताचे सावरकर हा फरक आहे. म्हणजे थोडक्यात आता सावरकरांचा या सिनेमा किंवा या लघुपटामध्ये जे सावरकरांची मांडणी केली गेली ती एकदम बरोबर आहे अगदी बरोबर आहे. किंवा आजही सावरकर समकालीन आहेत म्हणजे आजही प्रश्न त्यांचे विचार जिवंत आहेत आणि ज्या त्यांनी शक्यता मांडल्या होत्या त्या सगळ्या शक्यता आज आपल्याला राजकारणाच्या माध्यमातून किंवा समाजातून दिसत आहेत. माझं नाव मिलिंद जोशी. मी इथल्या कवितेच्या क्षेत्रातल्या सगळ्यात जुन्या काव्यशिल्प या संस्थेचा यावर्षी अध्यक्ष आहे. मला फक्त एकच सांगायचं आहे की सावरकरांची जी 3 पुस्तकं आहेत ती 6 सोनेरी पाने, माझी जन्मठेप आणि 1857 स्वातंत्र्य समर हे प्रत्येक भारतीयाने घरात ठेवून सातत्याने वाचलं पाहिजे, परत परत वाचलं पाहिजे. त्याने नवीन नवीन अर्थ उलगडतात हे त्याच्यातनं आपल्याला समजतं आणि ते नुसतं आपण नाही वाचायला पाहिजे तर इतरांना पण त्याला वाचण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे आणि विशेषतः तरुणांना. बरोबर. पण मग हा जो आज लघुपट आपण आता पाहिला तो प्रभावी आहे का यासाठी? हो 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 नक्कीच. कसा वाटला तुम्हाला? अभिनेत्यांची कामं कशी वाटली? अभिनेत्यांची कामं चांगली आहेत आणि मुख्यतः तो विचारच एवढा हे आहे, प्रभावी आहे की तो कोणी म्हणजे बालादपी सुभाषितांनी ग्राह्य म्हणतो आपण, तर कोणीही सांगितलं तर तो विचार प्रभावी आहे. त्याच्यातला महत्वाचा भाग आहे की हा कोणीतरी समोर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रपोगेट करण्याचा प्रयत्न होतो. आणि माझं असं मत आहे की हा शाळा कॉलेजेसमध्ये आणि अगदी लहान मुलांपर्यंत सुद्धा हा चित्रपट पोहोचू शकतो आणि हा समजू शकतो. आणि एक तुमच्या माध्यमातून एक मागणी आहे की सावरकरांना भारतरत्न द्या. म्हणजे सावरकरांना त्याची काही गरज नाहीये, पण आपण त्यांची उपेक्षा करून जे पाप केलेलं आहे माझ्या दृष्टीने. पण मग आता हा जो लघुपट आहे त्या लघुपटामुळे हे एक उत्तर आहे का त्या लोकांना ज्यांनी असं केलंय की ज्यांनी सावरकरांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन उपेक्षा केली आहे, तर ह्या लघुपटांच्या माध्यमातून जनजागृती होऊ शकते का? नक्कीच होऊ शकते आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू शकतात. नक्कीच नक्कीच लोकांची उत्कंठा तर जागृत होऊ शकते आणि मग ज्याला अजून जिज्ञासा आहे तो आणखी पुढे. म्हणून म्हणलं की ही जी 3 पुस्तकं आहेत ही जर तुम्ही वाचली तर भारतीयाचा इतिहास काय आहे, आपल्याला सातत्याने पराभूताचा इतिहास आहे तर तसा अजिबात नाही. बरोबर. तो आपल्याला निश्चित आणि ती जागृती करण्याचं मुख्य काम सावरकरांनी म्हणजे आपण तेजस्वी होतो हे सांगण्याचं काम सावरकरांनी केलं. धन्यवाद. एकूण लघुपटाबद्दल काय वाटतं? एकूण जो लघुपट केलेला आहे ना ही काळाची गरज आहे पहिली गोष्ट. आणि सावरकर अत्यंत सोप्या भाषेत कमी शब्दामध्ये आणि अत्यंत प्रभावी लोकांपर्यंत याच्यातून नक्की पोचलं जाईल. की सावरकरांबद्दल माझे एक छोटे 4 ओळीचं काव्य आहे. कुणी कितीदा पुसून टाको तव कर्तृत्व आलेख पुन्हा जागो पुन्हा चेतवू तव कर्तृत्व आवेश. ते मी अंदमानला असताना केलेलं काव्य आहे. ते ह्या कालजयी सावरकर मधून साध्य झालं. आताच लघुपट झाला आणि तुमच्या कामाची खूप चर्चा होतीये, त्याबद्दल चांगलं बोललं जात आहे, तर तुम्हाला कसं वाटतं? नमस्कार, मी अपर्णा चोथे आणि या कालजयी सावरकर या चित्रपटात लघुपटामध्ये मी माई सावरकर म्हणजे सौ यमुनाबाई विनायक सावरकर ही छोटी भूमिका करते. यात काम करताना मला प्रथम म्हणजे हे छान वाटलं की या सावरकर या विचारसरणीशी आपलं नाव या पद्धतीने छान जोडलं गेलं आणि एका खूप मोठ्या विचाराचं आपल्याला एक काहीतरी करायला मिळतंय ह्याचा एक आनंद होता. आणि काम करताना एक अभिनेत्री म्हणून की माई सावरकरांचा एक जो रोल पोर्ट्रे करताना सावरकरांच्या विचारसरणीनुसार त्यांच्या बायकोनी कसं सगळ्या गोष्टी करत गेली आणि तिच्यासाठी एक स्त्री म्हणून आपल्या नवऱ्याचं हे सगळं बघताना, कारण त्याच्यात एक सुंदर असा एक सीन आहे की सावरकर म्हणतायत त्यांना की पशुपक्ष्यांसारखा आणि फक्त मुलामुलींची वीण वाढवणं एवढाच आपला संसार नाहीये, तर तिथे ती एक स्त्री म्हणून एक पत्नी म्हणून तिची जी काही रिॲक्शन होती की ती सद्गतीत पण होती की आपला नवरा आपल्याला अशा वेशात बघायला मिळतो आणि तिला अभिमान पण आहे. तर तिथे ते मिक्स्ड फिलिंग करताना तर खूप छान ते एक वेगळं करता आलं की इतर ज्ञात अज्ञात हे क्रांतिकारक खूप असतील की ज्यांच्या पत्नी आपल्याला माहिती नाही, अशा पत्नींचं प्रतिनिधित्व मला ह्याच्यात करता आलं या लघुपटामध्ये. ह्याच्यात मला खूप छान वाटतं आणि त्याची एक प्रोसिजर खूप सुंदर होती, कारण माईंचा जो काही रोल आहे
तर त्याच्यामध्ये एक माईंना इथे एक मस होता आणि मी त्या संदर्भात त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अध्ययन समिती नाटक करत असल्यामुळे तो मस माईंना होता. अच्छा, हे तुम्हाला माहिती होतं? माहिती होतं, त्याच्यामुळे मी जाताना तो मसही घेऊन गेले होते आणि ती एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ते खूप छान हे वाटलं की येस, एका कलाकृतीचा भाग होताना त्याचा एक अभ्यास करून जाणं हे खूप छान वाटतं. पण त्याच्यामुळे काय नेमकी काय प्रोसेस केली या भूमिकेसाठी? या भूमिकेसाठी खरं सांगायचं तर जे मी म्हणलं जसं की त्या तिघी स्वातंत्र्य कुंडातील अध्ययन समिती आहे, मी त्या तिघींवरचं सावरकर बंधूंच्या पत्नींवरचं नाटक करते, त्यामुळे या संदर्भातलं बरंच वाचन माझं झालेलं आहे. आधीपासून झालं होतं. पण मी जसं म्हणलं तसं की एवढ्या मोठ्या विचारसरणीची आपण पत्नी आहोत, अर्धांगिनी आहोत, हे लोकांसमोर मांडताना एक स्त्री म्हणून तिला मांडणं खूप आवश्यक होतं. तर एक पत्नीपेक्षा एक स्त्री म्हणून तिचा तो कंगोरा मांडताना एक वेगळ्या अँगलनी आणि माध्यम वेगळं, परत नाटकाचं एक माध्यम वेगळं आणि चित्रपटाचं माध्यम वेगळं आहे, त्यामुळे ते फेस करताना एक खूप वेगळा मला एक अँगल मिळाला. पण मग ओव्हरऑल तुमच्या आयुष्यामध्ये काही तुम्हाला असं जाणवतं का की आता त्या विचाराने माझा ताबा घेतलाय किंवा काय? खरं सांगायचं तर विचारांनी ताबा घेतला असं नाही म्हणता येणार, पण नक्कीच एक स्त्री म्हणून आपण एक म्हणतो की जगण्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलतो. कारण जसं ह्या चित्रपटातही किंवा लघुपटातही सांगितलं गेलंय की आपल्याला हे स्वातंत्र्य जे आहे ते हे खूप जणांचं रक्त सांडून आपल्याला मिळालं आहे आणि त्यासाठी खूप जणांनी कळत न कळत, आपण म्हणतो डायरेक्टली इनडायरेक्टली याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे, याच्यामध्ये त्याग केलेला आहे. तर एक काय म्हणतो देशसेवेची किंवा देशभक्तीची भावना प्रत्येकाच्याच मनात असते, पण आपण आपल्या परीने त्याच्यात हे कॉन्ट्रीब्युट करतो आहोत. कलाकार म्हणून तुम्ही याच्याशी जोडला गेलात, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये इतकी मोठी ज्याचं कार्य आहे अशा एका क्रांतीवीराच्या भूमिकेशी तुम्ही जोडला गेला, तर त्याचं तुम्हाला कृतकृत्य किंवा समाधान वाटतं? अगदीच आपण म्हणतो की आजच्या तरुणांनी म्हणतो की आपण देशास पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे, पण एक अभिनेत्री म्हणून जे आमचं म्हणजे मनोरंजनाचं जे क्षेत्र आहे त्या माध्यमातून सुद्धा आम्हाला जर असे काही विचार पण मांडता आले तर नक्कीच कृतकृत्य झाल्यासारखं नक्कीच वाटतं. सावरकरांवर आत्ता काहीतरी एक कलाकृती पाहतोय, तर हा जो एक समाजामध्ये म्हणूया आपण की सावरकरांचं जे तेज आहे ते चित्रपट किंवा याच्यातून फारसं बाहेर पडलेलं नाहीये आणि त्यामध्ये हा लघुपट आला इतक्या काळानंतर पुन्हा एकदा, तर त्याबद्दल काय सांगाल? लघुपट आला हे खूप चांगलं झालेलं आहे, त्याचं मी स्वागत करतो. कालविजयीच्या पूर्ण संघाने परिश्रमपूर्वक सावरकरांचं संपूर्ण चरित्र हे एका तासात उलगडून दाखवलं. कारण सावरकरांचं वयोमान 83 वर्ष ते जगले. म्हणजे आपण जर विचार केला तर ते लोकमान्यांच्या काळातही होते, गांधींच्या काळातही होते, आंबेडकरांच्या काळात त्यांनी मदनलाल धिंगराला मार्गदर्शन केलं, भगतसिंगांना देखील मार्गदर्शन केलं. हे खूप मोठं चरित्र आहे आणि देशाच्या समाजकारणात, राजकारणात इतकी मोठी व्यक्ती होऊन गेली आणि तिला सतत दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. अंदमान नंतर सावरकरांनी काय केलं? ते स्वातंत्र्यवीरच नव्हते. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर काही प्रमाणात का होईना कालजयी सावरकर आज देतोय की त्यांचं रत्नागिरीतलं कार्य किती महत्त्वाचं होतं, क्रांतिकार्य तर निर्विवाद महत्त्वाचं होतं. सशस्त्र क्रांतीची देशाला कधी नव्हे इतकी आवश्यकता असताना सावरकरांनी पुढाकार घेऊन म्हणजे ब्रिटिशांच्या राजधानीत शत्रूला विरोध करून ती सुरुवात केली, ती पुढे नेली आणि त्याच्यानंतर हे जे सामाजिक कार्य आहे किंवा एकंदरीतच देशाच्या चिंतनाचा विचार हा कसा असला पाहिजे, परराष्ट्र धोरण म्हणा किंवा परकीय आक्रमण जर झालं तर काय करा, ह्या सगळ्याचा विचार त्यांनी मांडला. अर्थात एका तासाच्या याच्यात हे मांडणं अवघड आहे, पण तरी सुद्धा एक मागोवा घेतलाय की जेणेकरून आजपासून पुढे हे तरुणांना किंवा ज्यांनी सावरकर वाचलेलेच नाहीत, माहिती नाहीत, त्यांना ही उत्सुकता जाणवेल. काय वाटतं सौरभ गोखलेंनी जे सावरकर साकारले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा सावरकरांना पाहिलेलं नाहीये, तर त्यामुळे तुम्हाला पाहताना काय वाटतं? म्हणजे पडद्यावरती ते बघताना तुम्हाला आतून काय वाटत होतं? सावरकरांचं जर एखाद दुसरं भाषण आहे युट्यूबवर, त्याच्यात अत्यंत त्वेषाने ते बोलत असतात, तर तोच द्वेष जो आहे तो सौरभ गोखले यांच्या नजरेतून दिसतो. म्हणजे त्यांची बघण्याची पद्धत, संवाद फेक हे उत्कृष्ट झाले. त्यामुळे एक सुखावा अनुभव होता सावरकर सौरभ गोखलेंच्या रूपाने पुन्हा पाहायला. आत्ताच लघुपट पाहून तुम्ही बाहेर पडलात, काय प्रतिक्रिया आहे तुमची? या लघुपटाच्या निर्मितीपासून याशी मी कनेक्टेड होतो, संशोधन सहाय्य केलेलं असल्यामुळे.
त्यामुळे खूप ह्याच्यामध्ये सतत बदल करत नवीन नवीन गोष्टी, मुख्य करून सध्याच्या काळामध्ये सावरकरांचे विचार कसे रिलिव्हंट आहेत, टाइमलेस आहेत, कालजयी आहेत, असा ही थीम धरून आम्ही हा लघुपट निर्मिती केली. याच्यामागे बॅकग्राऊंड मुंबई तरुण भारतच्या कालजयी सावरकर विशेषांकाची बॅकग्राऊंड होती. तर त्यामुळे असे सावरकरांचे खूप विचार आहेत. त्यातले कुठले निवडक घ्यायचे आणि एका तासात कसे ते बसवायचे, हा आमच्या खूप मोठा चॅलेंज होता. आणि मग त्याच्यात ती पटकथा लिहिणं, त्यासाठी योग्य संवादांची निवड करणं, संवादावरती आम्हाला जास्त भर द्यावा लागला नाही, कारण स्वतः सावरकरांनी इतके उत्कृष्ट संवाद लिहून ठेवले त्यांच्या भाषणात. त्यामुळे फक्त चॅलेंज होतं की हीच इतक्या सगळ्या गोष्टी योग्य संकलन करून सादर कसं करायचं, हे जे एक दिग्दर्शकाचं, पटकथाकाराचं एक स्किल असतं, ह्या सगळ्यांची एक मोठं आव्हान होतं. तर ते सगळं आव्हान पार करून आम्ही असं वाटतं की आम्हाला जो विचार योग्य शब्दामध्ये, निवडक शब्दामध्ये, कमी काळामध्ये जास्त आशय देणारा आणि लघुपट चित्र माध्यमातून मांडायचा होता, त्यात आम्ही चांगल्यापैकी यशस्वी झालेलो होतो असं आम्हाला वाटतं. आणि असेच सावरकरांचे विविध पैलू, हा त्यांचा एक काही मुद्दे झाले, काही पैलू झाले, असे अनेक पैलू सावरकरांचे आहेत. मला वाटतं पुढच्या काळामध्ये असेच अजून सावरकरांचे विविध पैलूंवरती अजून विस्तृतीकरण होऊ शकतं किंवा भागामध्ये होऊ शकतं वेब सिरीज सारखं. त्यामुळे सुरुवात करून दिली लोकांना. पण याच्या पुढे तुम्ही काही आणखीन तुमच्या काही डोक्यात आहे का, की याच्या पुढे आणखीन काही सावरकरांचे बाकीचे जे पैलू आहेत त्याच्यावरती काही काम करायचं किंवा असेच काही लघुपट करायचे? लघुपट आहे, आम्ही सुरुवात केली आहे. इथून पुढचं आमचं उद्दिष्ट आहे की वेब सिरीज करावी. वेब सिरीज आम्हाला जास्त वाव मिळतो त्यांचे विविध पैलू, कारण त्याला काही टाइम लिमिट नसतं. 3-4 तास 8-10 एपिसोड आपण मांडू शकतो. त्यामुळे वेब सिरीजचं एक माध्यम, OTT प्लॅटफॉर्म लोकांना घरी बसून बघता येतं, एक स्वस्त सोप्या घरी एक माध्यम उपलब्ध आहे आणि त्याचा पुढे विचार चाललेला आहे. आणि त्या दृष्टीने मग एक सगळी निर्मिती संस्था, त्याचं पटकथा, ह्याची पण जुळवाजुळव करणं सुरू आहे. काय तुम्हाला एकंदरीत सगळ्या लघुपट पाहिल्यावरती तुम्हाला ऑडियन्स मधून काही कसा काय रिस्पॉन्स होता? अगदी उत्तम रिस्पॉन्स आलाय, कारण अशा प्रकारे सावरकरांचा डॉक्युड्रामा टाईप हा पहिलाच लघुपट मला वाटतं होता आणि लोकांना हा खूपच अपील झाला. आणि विशेष करून भारत, दोन तिन्ही आधुनिक भारत, प्राचीन भारत, जी एक वेगळी कन्सेप्ट मांडली, संकल्पना जी होती की भारत हा आपल्या विनायकाची गोष्ट सांगतो, ही कन्सेप्ट लोकांना खूप अपील झाली. त्याच्यामध्ये तो जो दृकश्राव्य, काही विविध आपले पंतप्रधान लता मंगेशकर यांच्या आपण व्हिज्युअल्स वापरल्या, त्यामुळे त्यामुळे विचार आजही कसे रिलिव्हंट आहेत हे प्रत्यक्ष लोकांना, तरुणाने सुद्धा अपील झालं पटकन. आणि अर्थातच कलाकार आहेत, त्यांनी उत्तम काम अभिनय केलेला आहे किंवा सादरीकरण उत्तम झालेलं आहे आणि निर्मिती मूल्य खूप उच्च आहे त्याची, म्हणजे अगदी करायचं म्हणून कमी खर्चात केलेलं नाही आहे, कुठेही कॉम्प्रोमाइज न करता उच्च निर्मिती मूल्य हाताळलेली आहे. तर वाटतं ओव्हरऑल सगळ्यांचा 99% लोकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आलेला आहे आणि आम्ही आता महाराष्ट्रभर याचं सुरुवात करणार. आणि इतकंच नाही तर महाराष्ट्राबाहेरून सुद्धा आम्हाला ह्याचं हिंदीमध्ये भाषांतरित आम्हाला किंवा ऍटलिस्ट खाली सबटायटल्स देऊन आम्हाला तुम्ही दाखवा अमराठी लोकांना, अशी मागणी आम्हाला सुरू झालेली आहे. वा, कसा वाटला लघुपट? लघुपट अतिशय सुरेख बनवला आहे आणि त्याची स्टोरी ही आपल्याला पटण्यासारखी आहे, त्यांचे विचार पण आपल्याला पटण्यासारखे आहेत आणि ज्या पद्धतीने लघुपट मांडला आहे, जशी स्टोरी फ्लो होते, ते मला खूप आवडलं. आजही तुम्हाला सावरकर काल सुसंगत आहेत असं वाटतं? रिलेव्हंट आहेत त्यांचे विचार? खूप विचार रेलेव्हंट पण आहेत आणि मी तर असं म्हणतो की प्रत्येक महाराष्ट्रीयांनी किंवा प्रत्येक भारतीयांनी एकदा तरी सावरकरांबद्दल वाचावं, त्यांच्याबद्दल काहीतरी बघावं, म्हणजे ते आपण आपल्या आयुष्यात कसं इन्व्हॉल्व करू शकतो त्यांना, हे मला. ह्या लघुपटामुळे काय फरक पडलाय तुमच्यावरती? बघितल्यावर पहिली प्रतिक्रिया काय होती? म्हणजे हा लघुपट मी पाहिले, आता मला असं वाटतंय, असं काय प्रतिक्रिया? असं मला खरोखर वाटतं की आतापर्यंत आपण झोपलेलो होतो. सावरकरांबद्दल मला काहीच माहित नव्हतं. जेवढं वाचलं होतं, माहिती होतं, इतिहासाच्या पुस्तकात शिकवलं होतं तेवढंच होतं आणि तेही खूप कमी होतं. बरोबर. पण आता हे लघुपट बघितल्यानंतर असं वाटतं की मला अजून त्यांच्याबद्दल उत्सुकता, त्यांच्याबद्दल क्युरिओसिटी माझ्या मनात निर्माण झाली. वा, म्हणजे या लघुपटाचा जो मुख्य उद्देश आहे तो साध्य झाला. टेक्निकल कसा वाटला? स्वतः तुम्ही इंजिनियर आहात, तर कसं वाटलं टेक्निकल दृष्ट्या? कॅमेरा किंवा त्याचं संकलन हे कसं वाटतं? टेक्निकल दृष्ट्या मला एक गोष्ट खूप चांगली आवडली की त्यांनी ज्या पद्धतीने छोटे छोटे बाईट्स, छोटे छोटे विचार त्या पद्धतीने मांडले,
ते खूप उत्तम होतं. पूर्ण स्टोरी त्यांनी एक छोट्या छोट्या भागांमध्ये समजवली, शिकवली. त्याच्यामुळे मनात उतरलं आणि त्याच्याबद्दल अजून आपल्याला एक क्युरिओसिटी अजून निर्माण झाली की अरे नाही, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे वाचलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आम्ही आता इंस्टाग्राम किंवा बाकीचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो. प्रत्येक वेळी जे मी सावरकरांबद्दल ऐकत होतो, मला वाटत होतं की नाही, अरे हे आपण टाकलं पाहिजे, हे आपण टाकलं पाहिजे, हे लोकांनी बघितलं पाहिजे. बरोबर. आताच मुलाचा लघुपट तुम्ही पाहून बाहेर पडला, काय वाटतंय? असं खूप आनंद होतोय आणि आम्ही नेहमी असं बोलताना बोलतो की असं कसं विचारतात, एखादं मेडल जिंकलं किंवा काय, कसं वाटतंय? ऑब्व्हियसली आनंदच होणार आहे. पण ते बोलणं आणि आता एक वेगळंच फिलिंग. नाही, मला प्रश्न विचारण्याचा उद्देश थोडा वेगळा आहे. कसं वाटतं म्हणजे सिनेमा पाहून तो सिनेमा 100% तुम्हाला आवडलाय का, आणि त्याच्यामुळे तुम्ही भारावल्या? 100% आवडला. एक तर कसं सावरकर, हे सगळे आपले जिव्हाळ्याचे जिव्हाळ्याचे विषय. फक्त ते मला शंका होती की हे एक तासात सावरकर कसे कसं बसवणार. पण अतिशय उत्कृष्ट आहे. डायरेक्शनही चांगले आणि इम्पॅक्ट चांगला आहे. मेनली पिक्चर असं कुठे डिले होतंय किंवा जरा खुर्चीत सावरून बसावं असं वाटतंय, असं काही नाही होत झालं. एकदा बसलं की बसलं. चालू झालं. असं ते आहे सर. कामं कशी वाटली सगळ्यांची? कामं सुंदर आहेत. सौरभ गोखलेंमध्ये सावरकर जाणवले, भास झाला तुम्हाला? सौरभ गोखलेंमध्ये सावरकर नक्कीच जाणवले. आणि ऍक्च्युली कसं आहे की डायलॉग मधनं ते जास्ती जाणवलं. म्हणजे हे तू गोल रिंगचा चष्मा घातल्यावर कोणीही वाटेल, बरोबर, पण बरोबर. ते डायलॉगची जी डिलिव्हरी होती ती एक अतिशय उत्कृष्ट. वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीचा हा सिनेमा आहे. सगळ्यांसाठी. सगळ्या जातीतल्या, अगदी, धर्माच्या, अगदी. सगळ्या लोकांसाठी. आणि ज्यांना सावरकर माहित नाही किंवा ज्यांना जे चुकीचे माहिती किंवा जे आपण इतके वर्ष वाचलं तेवढंच माहिती माहिती आहे. त्यांना तर ते नक्कीच अप्रिशिएट होईल. तुम्हाला असं कुठला त्यातला प्रसंग असा तुम्हाला पर्सनली वाटला की जो मला आत्ता कळला, असं कधी झालं या सिनेमात? ऍक्च्युली तो जो बडे बाबूंना खूप सुपारी मिळते हा. ते मला माहित नव्हतं. वास्तव मी की सावरकर खूप वाचले. वाचलेलं आहे, पण हे एवढं प्रॉमिनंटली मला आठवत नव्हतं. ते आता ह्याने रजिस्टर होतं. म्हणजे सावरकर विचार मंथन आता समाजामध्ये जाऊन ते समाजामध्ये थोड्या याने काहीतरी बदल होईल त्याचा, आणि एक चांगला इम्पॅक्ट होईल. बदल आणि सावरकरांबद्दल व्हायला पाहिजे. गैरसमज दूर आणि होईल. दॅट इज द फ्युचर. कारण बरोबर. इतके वर्ष आपण 70 वर्ष बघितले, काही त्याच्यातनं निष्पन्न झाले. बरोबर. आता याच्यातनं काहीतरी निष्पन्न होईल.